तर सुरेश धस यांनी असा गौप्यस्फोट केला की त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता आणि सुरेश धसांच्या दाव्यावर अंजली दमानिया यांनी मात्र टोला लगावलाय। सुरेश धस हे हिंदी चित्रपट जास्त बघतात अशी खोचक टीका अंजली दमानिया यांनी केली। तर धसांच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली। तसंच धस पुराव्याशिवाय बोलणार नाही असे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय। झालेला आहे तो हा मुख्य दोन। सुरेश धस हे हिंदी चित्रपटांसारखं बोलतात, जास्त बघतात आणि त्यामुळेच त्यांनी हे म्हटलं असा टोला यावेळेस अंजली दमानिया यांनी लगावलेला आहे। तर सुरेश धस यांनी केलेले आरोप गंभीर आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली। तर दुसऱ्या बाजूला पुराव्याशिवाय धस काहीही बोलणार नाही असं खासदार बजरंग सोनावणे म्हणतात। मला हे सगळं अतिशय हास्यास्पद वाटतंय। मला असं वाटतंय की धनंजय मुंडे यांना ते दोनदा गपचूपपणे जे भेटले त्याच्यात त्यांची जी भूमिका होती 2 महिने संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याची, त्या इमेजला कुठेतरी तडा गेला आणि त्यानंतर मग हे सतीश भोसले प्रकरण सगळं जे बाहेर निघालं, कसा तो त्यांचा कार्यकर्ता असून पैसे उडवायचा, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा केलेला एक वायफळ प्रयत्न आहे असं मला वाटतं। कारण याच्यात कुठेही तथ्य नाही। मला वाटतं ते आता हिंदी सिरियल थोडे जास्त बघायला लागलेत। गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहे, हा अत्यंत गंभीर आरोप आहे। याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य हे शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत, हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याला त्याच्यावर कारवाई करावी। 22 वर्ष झालं ते MLA MLC या पदावर आहेत। एखादा मधला 1-2 वर्षाचा काळ वगळता आणि ते खूप प्रगल्भ नेते पण आहेत, त्याच्यामुळे ते बोलताना असं चुकीचं बोलणार नाहीत। त्याच्याकडे काही ना काही पुरावा असेल त्याच नंतर ते बोलत असतात। त्याच्यामुळे मला एकच म्हणायचं की त्यांच्याकडे जर काही पुरावा असेल तर त्या पुराव्याच्या आधारे ते बोलत असतील, ते मीडियाला देतील, सगळ्यासमोर सांगतील।